नमस्कार, स्नेहा समाधानची फॅमिली चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो बघा, गरमी वगैरे आली तर जर इन्व्हर्टरचा जर फायदा घ्यायचा असला तर इन्व्हर्टर ज्यादा दिवस टिकवायचा असेल तर ह्यात फिल्टरवालं पाणी टाकावं लागतंय असं. आणि ह्याला गरमी दिवसात भरपूर ध्यान ठेवावं लागतं. तर ही बॅटरा एकदम बेस्ट आहे, कारण की ह्याला 1 वर्ष झालं आम्ही मला वाटतं पाणी टाकलं नसेल. एकदा टाकलं होतं, वर्ष झालं बॅटऱ्यात पाणीच टाकलं नाही. बॅटरा पण एकदम मस्त आहे, स्वस्त आणि मस्त होता बॅटरा. आता बघा साऱ्यात पाणी टाकून झाले. आता गरम पाणी आता जरा थोडं ओतून घे. आंघोळ करायला लागलो होतो तर म्हणलं थोडं जरा इन्व्हर्टरचं हे करावं. अरे बापरे, आता बघितलं जळलंच. तर बाबा अशा घटना घडत राहते तर नाही ध्यान देत. आता ही स्पार्क होऊन मोठ्या प्रमाणात बस्ट होऊ शकत होतं, तर आता एक कळलं नाही जगात. तर ह्यासाठी इन्व्हर्टर भाई असे घाण बघा नव्हतं, गावाकडे गेलेलं तर ध्यान दिलं नव्हतं. कारण की गरमी एवढी असली वर यूज वाटत नाही, त्यामुळे पूर्ण घाण झालेलं आहे. उकळत आणलंय बघा, तर आता काय करतोय बघू. तर असं हे जी घाण असती का नाही, सारी घाण निघून जाते. चार्जिंगला आपल्या प्रॉब्लेम येत नाही. पाणी कमी आहे, सारी घाण अशी शोर असतोय नाही, शोरा निघून जातोय. जरा त्याला उबळतं पाणी लागतंय. तुमच्यापाशी जर इन्व्हर्टर वगैरे असेल तर तुम्ही असं हे करून घेऊ शकता. दोन्हीकडल्या साईडला पण असं पाणी टाकायचं, म्हणजे एका साईडला जी शोरा जमलेला असतोय सारा घाण निघून जाते आणि इन्व्हर्टरची लाईफ एकदम बेस्ट होऊन जाते. त्याला लय नसते, ह्याला जे ज्यादा शोराचे टाकलेला असतोय. जरा थोडं उबळतं पाणी वाटलं काही, आणि चार्जिंग पण ज्यादा चालतंय. तर बाबा चार्जिंग पण असं ज्यादा चालतंय आणि ही लाईफ अति भारी वाटते. तर काय नाही कसं आहे रवा सारा आता आपल्याला पुसून घ्यायचंय दणका. बघा कसं असं घाण झालेलं आहे, पाय मागे रे बाबा, असे घाण झालेलं आहे. त्याचं वॉश करून डबल लावाय. तसं भरलेलं आहे पाणी, ह्याचं पाणी काही जादा गेलेलं नाही. तर अंगातलं पाणी तेवढं भरपूर निघलं बघा. आंघोळ करायची होती म्हणून आलतो. त्यानंतर आता हे स्वच्छ असं करून घ्यायचं. तू आंघोळ आला इथवर सर साईडला हा तू आंघोळ करायचं. घरच्या वस्तू अशा ज्याला म्हणजे केअर करायची असते, ज्याला मेहनतीचा पैसा लावलेला असतोय आणि ज्याला ते लाईफ ज्यादा पाहिजे असते, त्या माणसांना अशी केअर करावं लागते बघा. कारण हक्काचं पैसे लागलं का त्याचं ध्यान ठेवावं लागतंय. एक मी दुकानातलं पण टाकतोय, ह्याचं बी टाकतोय. दुकानातलं मध्ये टाकून घेतलं होतं मागल्या आठवड्यात, तर आता ह्याचं बी टाकून घेतलं. दुकानातल्याला ज्यादा पाणी लागतंय, गावाकडे जायच्या अगोदर पण मी टाकलं होतं, कारण की जसा लोड पडत राहते तसं हे होतंय. पण ह्या बॅटरी लाईफ चांगली आहे. एवढं आहे की महाराष्ट्रात ज्या वस्तूंची गॅरंटी देते ते, पण त्या गॅरंटी मध्ये कंपनीवाल्या वस्तू बी गॅरंटी सर्व्हिस साठी एक नंबर घाण महाराष्ट्र. अशी जर इलेक्ट्रॉनिक वस्तूची सर्व्हिस जर घ्यायला गेलं तर त्या माणसाने घेतली का म्हणून त्याला रडावं लागतं. एवढं घाण इलेक्ट्रिक आहे. एकदा वस्तू किती जर आता आमच्या तर घरात साऱ्या कंपनी वस्तू होत्या, तरी पण एखादी वस्तू खराब झाली तर त्याला रडावं लागतं नीट करायसाठी. त्यासाठी आम्ही आता एकदाच लावलाय त्याने, तर अजूनपर्यंत कधी शिकायत अजून आली नाही. सर्व्हिस एवढी भारी देते तिकडे, मनाही गरज पडत नाही. किती वर्षात 10 वर्षात एकच बॅटरा बदलला, आणि ती पण लोकल बॅटरा असं म्हणतात कंपनीवाला ह्याचा. हे पण फोनचा जरा थोडा हलकी कंपनी नाही, एवढी काय भारी कंपनी नाही. पण त्यातल्या त्यात काय आपण ऍडव्हर्टाईज वगैरे काय करत नाही कंपन्यांची, पण तरी पण कंपन्या अशा आहेत की चांगल्या ब्रँडेड कंपन्या अशा साथ देऊ शकत नाही. की 2 वर्ष लिहायला बघू, 5, 23 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली बघा, 3 वर्ष झाली कंप्लीट ह्या बॅटरीला. पण मला असं म्हणजे एवढे होते की 2दाच पाणी टाकलंय, आणि आज म्हणतात 190चा बॅटरी बघा. 24 मंथची गॅरंटी होती बघा. अजूनपर्यंत तर काय झालं नाही. हा, अजूनपर्यंत काही शिकायत आली नाही बघा. काय झाडात पाणी आता हे लिक्विड आहे, तर हे आहे म्हणजे शेणखताचं आहे. लिक्विड करून ठेवलं होतं, दिवस झालं. तर आता हे पाण्यात मिक्स करून जास्वंदीला वाटणार आहे. कसं आलंय बघा, हिरवं जर फुटलंय चांगलं. याला 2 फुलं बी लागली होती, नवीन पानं वाटलेली आहे ती बघा, होतायला लागलं. मस्त पैकी ह्याची लाईफ वाढते. नमस्कार मित्रांनो, स्नेहा समाधानची फॅमिली चॅनल सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता झाली आहे सकाळी
आज सकाळी स्कूल मी गेलो नाही क्योंकि आज होता सेकंड सॅटरडे तर आज सुट्टी होती. अजून आज माझा प्लॅन होता झाडं लावायचं. मला लय आवडतं झाडं लावायला. ही तुळशीचा आहे, घेवडा, अजून भेंडी आहे. बघू तर ह्याला लावायची इच्छा होती तर म्हणलं तू लाव आणि तूच पाणी द्यायचं. तर हे बारक्या पोरांनी घरातले केलं पाहिजे. तर आता आमची इथं झाडं बघा हिरवीगार झाल्यात. पाऊस पडला होता काल नाही, काल म्हणजे सकाळी पहाटे भरपूर पडला पाऊस बघा. सगळे हे आत पण पाणी इथपर्यंत शिरलं होतं तर सगळं धुवून वगैरे घेतलंय. कपडे बी झाले धुवून. तर आता वीरला म्हणलं तुळस इकडच्या कुंडीत लावणार आहे आणि पलीकडच्या कुंडीत भेंडी आणि घेवडा लावणार आहे. तर बघू येते का नाही, कशी काळजी घेते बघू. तर आलं तर ह्याला शाबासकी द्यायची ती तुम्ही कमेंट मधनं द्या, ठीक आहे ना. तर चला लावायला लागलाय पहिला त्याला आणि ह्याच्यामध्ये लावलेला आपण तुळसच आहे बघा. तर ती यायच लागली पण तरी पण ह्यात लावू म्हणलं. तुला लावायची इच्छा आहे तर They will come, they will come. Like the sun, like the sun. They will be, they will be. सकाळी सकाळी मी अजून बटाटे खाल्ले. पप्पाचा आज उपवास होता तर त्यामुळे पप्पा आज बटाटे खाऊन गेला. मी बी खाल्ले पप्पाच्या मागेनं. तर आता पाणी आता लागलं. भाऊ कशी येतात, कधीपर्यंत येतात? वरचं जास्वंद पण कसलं भारी आलंय. ते जास्वंद खाली आणायचं आहे पण कसं आणायचं कळत नाही कारण ते वजले येतात, माती भरपूर आणि मोठं आहे तर ते आणायचं कसं तीच कळत नाही. पण आता हे आमच्या बघा झाडं किती छान दिसायला लागले, हिरवी हिरवीगार. तर आता आपण भात उरला होता रात्रीचा तर हे कढई गरम केला. कुकर मध्ये शिजवला होता पण ती कढईमध्ये काढून जरा गरम केला. ह्याच्यामध्ये टाकली बघा डाळ दाखवते. तर ह्याच्यामध्ये ना डाळ शिजायला टाकली आहे. तर आता ह्याला तडका देणार आहे. शाबू तर थोडासा शाबू भिजू घालायचा कारण ह्याचा उपवास आहे. तर शेंगा भाजलेल्या वगैरे आहेत. तर आता बनायला लागलाय बघा शेक. तर शेक बनायला लागलाय बनाना शेक आणि त्यात आम्ही टाकायला लागले ओरिओ. तर तुम्हाला दाखवतो कसं बनायला लागलंय. तर आता यामध्ये चोको पावडर घेतली आहे. तर आता हे बिस्किट आहेत बघा ओरिओ आणि हे बनाना. तर आता बनाना टाकून घेते पहिला. तर तुम्ही पण एकदा करून बघा, चांगलं लागतंय. ओरिओ आहे दुसरे ओरिओ आले BTS वाले. तर आता 2 केळं टाकणार आहे कारण आम्ही दोघं पिणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडेसे बदाम. 10-12 बदाम आहेत तर बदाम पण टाकून घेणार आहे. आणि ह्याला पहिला क्रश केलं तरी चालतंय बिस्किटला आणि बदामला. तर मी तेच केलं नाही, सगळं एकत्रच केलंय. आणि याच्यामध्ये साखर वगैरे काही टाकणार नाहीये, असंच बनवणार आहे एकदम नॅचरल. म्हणजे आता ओरिओचा पण गोडसर पण आहे आणि चोको पावडरचं पण गोड लागतं. तर ह्याला बारीक करून घेते. त्याच्यामध्ये जरा दूध टाकून घेणार आहे. ते ना 2 बर्फाचे तुकडे टाकणार आहे आणि परत ना दूध लागल तसं मी टाकणार आहे कारण दूध यात बसणार नाही. शेक रेडी झालाय. तर मित्रांनो आता बघा मी आलोय बाहेर. अजून काय आनंद घ्यायला लागलाय. अजून तुम्ही बी हेल्दी पीत जा. अजून बघा कसला चांगला मोसम झाला. अजून तुम्ही बी हेल्दी पीत जा, असंच बनवून पीत जा. ती बी तुमच्यासाठी हेल्दी. अजून कधीच टाइम काढत जा हो. असल्या मोसम मध्ये तर स्पेशलिस्ट बनवायचं. तर आता बघू कसं बनलं असेल. हा कुठल्या जमान्यात आलं. जमान्यात नाही, कुठल्या दुनियेत आलं. कुठल्या दुनियात आलं. कुठले काय भेटायला गेलंय. चांगलं म्हणलंय. मजा आला, चांगला बनलाय लय चांगला. मित्रांनो आता बाबा मी शेक पिलं तर ओरिओ बनाना शेक. तर पिलं तर लय मजा आला. तर तुम्ही लाईक केलं का, सबस्क्राईब केलं, आता केलं का नाही केलं हो का. सबस्क्राईब बटनला अजून लाईक बटनला पहिलाच दाबून टाका. आज तुम्हाला दाखवतो काय धमाकेदार बनलंय घरात. तर तुम्हाला दाखवलं ना हैराण राहतात. मी खाणार जी आहे ना ती तुम्ही ऐकूनच दंग राहतात. मला ती लय आवडते तर तुम्हाला दाखवतो काय बनायला लागलंय. आमच्यासाठी बनवली अशी डाळ भात खाणार आहे आणि वीरच्या पप्पासाठी केली अशी खिचडी. तर आता
ह्या खिचडीवर ना वीरचा पण डोळा आहे. तर असं लहानपणी कोण कोण करत होतं सांगा. म्हणजे एकाचा उपवास असले की बारकी पोरं लुडबुड करून कसं मागत होते मला पण थोडा शाबू पाहिजे. तर ह्याचं पण तसंच आहे बघा. मी पण तशीच करत होते लहानपणी. तर मला बी आता पाहिजे शाबू. तर आता ह्याला मी द्यायला लागले शाबू बघा. कारण बनला होता जरा जास्तच. मला वाटलंच होतं तरी वीर खाणारच आहे म्हणून आता मी त्यासाठी पण केला. आता त्याला देते. कोण कोण लहानपणी असं करत होतं म्हणजे ह्या मोठे उपवास करत होते पण बारक्यांची अशी गडबड की मला पण थोडा द्या. तर मी पण करत होते लहानपणी तशी. तर तुमच्या पण घरी कोण कोण तसं करते, कोण कोण शाबू प्रेमी आहे ते सांगा. कारण आमच्या घरात पण आम्हाला सगळ्यांना आवडते. तर या सगळ्याजण शाबू खायला ह्यांचा उपवास आहे पण वीर खायला लागलाय. वरणासारखीच आहे पण मी ही तिखटवाली बनवते. तर भात पण आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. जय हिंद.